हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 8 वाजत आलेले आहेत आणि आता हा आमचा मास्टर बेडरूम आहे आणि हा मास्टर बेडरूम इथे आम्ही म्हणजे झोपतो. तर या बेडरूममध्ये ना बेड वगैरे काही नाही आहे. तर दुसरा बेडरूमचा जो बेड होता ना तो आधी या रूममध्ये होता. पण काही असं म्हणतं ना की काही वर्षापूर्वी म्हणजे 10 ते 12 वर्षापूर्वीची गोष्ट जर मी तुम्हाला सांगायला घेतली तर दोन्हीही बेडरूम ना फार खचाखच भरलेले असायचे सामानाने. कारण की त्यावेळेस माझी नणंद, माझी जाव आणि मी आमच्या तिघींचा पसारा सगळा असा या दोन्ही बेडरूममध्ये असायचा. त्याच्यामुळे ना भरपूर खचाखच भरलेलं ते बेडरूम वाटायचं. पण आता ना म्हणजे जवळपास आता झाले आता 5 ते 6 वर्ष झाले. तर हे दोघेही आता त्यांच्या घरी ते राहायला गेलेले आहेत. त्यामुळे आता हे बेडरूम दोन्हीही थोडेसे रिकामे वाटतायत. मग तो मास्टर बेडरूमचा जो बेड होता ना तो इकडे आम्ही शिफ्ट केलेला. तर हा माझा बेड आहे, हा माझ्या लग्नातला बेड आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल की बेडरूममध्ये माझ्या मास्टर बेडरूममध्ये काहीच सामान वगैरे नाहीये. तर आम्ही झोपताना ना गादी अंथरतो आणि गादी अंथरूनच त्याच्यावरती हे बेडशीट वगैरे अंथरून झोपतो. तर तुम्ही मला इतकं डिटेलमध्ये काय सांगायचंय. तर एक ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही फक्त किचन आणि हॉलच दाखवता, बेडरूमची साफसफाई करताना वगैरे दाखवत नाही. पण असं काही नाही आहे ताई. माझे जर जुने व्हिडिओ तुम्ही बघितले ना तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी माझे दोन्हीही बेडरूम दाखवलेले आहेत. फरक फक्त इतकाच आहे की ह्या दोन्हीही बेडरूममध्ये ना एका बेडरूममध्ये सामान थोडंसं दिसते आणि दुसरा बेडरूम रिकामा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सजावट वगैरे म्हणतो ना तर तशा काही पद्धतीची सजावट नाहीये माझ्या दोन्हीही बेडरूममध्ये. साधे सिंपल असे बेडरूम आहेत आणि म्हणूनच मी ना जास्तीत जास्त किचन आणि हॉल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी असं दुसरं काहीच कारण नाहीये. तर या बेडमध्ये माझा मोठा मुलगा झोपतो. तर हे सगळे अंथरुणं वगैरे ना मी इथे बेडवरती अशा पद्धतीने लावून त्याला कव्हर केलेलं आहे बेडशीटने. झाडून घेते सगळं. तर या बेडरूममध्ये ना एक हे जे कपाट आहे ते देखील माझ्या लग्नातलंच आहे आणि हा जो कूलर आहे तो आत्ता जस्ट उन्हाळ्यामध्ये घेतला होता माझ्या मोठ्या मुलासाठी. कारण की प्रचंड गरम होत होतं आणि दुसऱ्या बेडरूममध्ये मास्टर बेडरूममध्ये एसी आहे. त्याच्यामुळे तिथे बऱ्यापैकी आम्हाला छान अशी झोप लागते. पण मग ह्याला ना खूप गरम व्हायचं आणि तो सतत म्हणायचा की मम्मी मला खूप गरम होतंय, पप्पा मला खूप गरम होतंय आणि म्हणून मग त्याच्या पप्पांनी ना एक कूलर घेतला त्याच्यासाठी. आता निवांत इथे ना तो मस्तपैकी कूलर खाली अभ्यास करत, गेम खेळत असा पडलेला असतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी थोडीशी माझ्या मुलांबद्दल आणि माझ्याबद्दल थोडीशी आमची केमिस्ट्री दाखवणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास तर एक लाईक नक्कीच द्या आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जर माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर. तर हा बघा आता हा जो बेडरूम आहे हा माझ्या मोठ्या मुलाचा बेडरूम आहे आणि हा त्याचा लॅपटॉप आहे. तर हा लॅपटॉप ना आता मी व्यवस्थित पुसून घेतला. टेबल वगैरे धूळ भरपूर येते कारण की दोन्हीही बेडरूम, किचन आणि हॉलच्या खिडक्या इतक्या मोठ्या मोठ्या आहेत ना की हवा आली ना की हवेने ना धूळ तितकीच येते आणि बाहेरच्या खिडकीमध्ये झाडं पण तितकीच आहेत बाहेर लावलेली. तर त्याच्या वाऱ्याने ना झाडांची पानं देखील तितकीच येतात. तर त्याच्यामुळे मला ना हे दोन्हीही बेडरूम तितके साफसफाई रोजच करावी लागते. आता इथे ना मी माझ्या मास्टर बेडरूममध्ये आलेली आहे आणि हा बघा कपडे सुकवण्याचा जो स्टँड आहे तो एका साईडला लावून दिलेला आहे. म्हणजे कसं पसारा दिसणार नाही आणि कोपऱ्यामध्ये हवा देखील लागते. कपडे देखील एका साईडला सुकत राहतात आणि पसारा दिसत नाही. आणि त्या स्टँडच्या खाली जी पिशवी आहे ना त्याच्यामध्ये ज्या साड्या वगैरे होत्या ना लग्नाच्या घेतलेल्या तर त्या काही साड्या आहेत तर मी त्या तशाच ठेवलेल्या आहेत. झाडू मारून घेते. तर त्या ताई म्हणत होत्या की तुम्ही बेडरूमची साफसफाई वगैरे काही दाखवत नाही म्हणून. तर असं काही नाहीये ताई. रोजच मी माझ्या दोन्हीही बेडरूमची साफसफाई करते आणि करावीच लागते. न करून कोणाला सांगणार. कारण की जर साफसफाई केली नाही ना तर इतकं प्रचंड खराब असं माझं बेडरूम दिसायला लागेल ना. भरपूर कामं असतात आणि ती सगळी कामं आपल्यालाच आवरावी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडलोट आणि लादी हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ते जर केलं नाही ना खूप असं अस्वच्छ असं दिसायला लागेल. तर झाडून वगैरे घेतलं आणि ह्या पॅसेजमध्ये ना मला थोडीशी ना भिंतीवरती अशी कोपऱ्यामध्ये जाळी दिसत होती. तर ती जाळी आता मी अशी झाडता लगेचच हातासरशी काढून घेते. सवयच आहे माझी ती. जर मला थोडं देखील कुठे अशी जाळी वगैरे दिसली ना तर लगेचच मी अशी झाडून घेते. दार वाजलं होतं. माझे मिस्टर आलेत बाहेरून. त्यांची एक सवय आहे रोजचीच
की रोज सकाळी उठलं ना की ते त्यांचं आवरतात. सकाळी मस्तपैकी प्राणायाम, त्याच्यानंतर मेडिटेशन आणि मग पुन्हा ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळायला आणि रनिंग करायला ते आवर्जून जातात आणि तिकडून आल्यानंतर देखील त्यांची योगा वगैरे सुरू असतं. तर हे त्यांचं रुटीन झालं आणि माझं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलंच आहे. वॉकिंगला मी जाते, सकाळी कोमट पाणी वगैरे माझं हे सकाळचं पाणी पिणं रोजचं रुटीन आहे. तर आता इथे आज माझी दोन्ही मुलं तुम्हाला किचनमध्ये दिसत असतील, कारण की दोन्ही मुलं ना सुट्ट्या लागलेल्या आहेत. मोठ्याची तरी एक्झाम चालू आहे, पण आता कसं आहे त्याची रायटिंगची एक्झाम संपली आहे आणि आता ऑनलाईन एक्झाम आहे MCQ म्हणून. तर मग आता त्याची तयारी करतोय तो सध्या तरी. तर मग आता इथे ना हे दोघंही घरात आहेत आणि सुट्टीचा मस्तपैकी मजा आनंद घेत आहेत. पण इतके मला ना असे हे करून सोडतात ना, की म्हणजे सतत मला मम्मी हे खायचंय, मम्मी मला ते खायचंय, हे बनवून दे, ते बनवून दे. तर कधी-कधी ना खरंच असा कंटाळा येतो मला आणि मग आज म्हटलं की चला या दोघं जण किचनमध्ये या. आज मी तुम्हाला काहीतरी बनवायला शिकवते. हे देखील तुमच्यासाठी नवीनच आहे आणि ह्या गोष्टी देखील आपण आनंदाने शिकल्या पाहिजेत. तर दोघांना मी बोलवलं इकडे किचनमध्ये. तर मोठा ना नेहमीसारखंच हां, मला हे येतं, हे खूप सोपं आहे. पोहे ना कांदा वगैरे चिरायचा, मिरची वगैरे घालायची आणि छान असं त्याच्यामध्ये पोहे परतायचे, हळद मीठ घालायचे, झाले पोहे तयार. तर म्हटलं अरे असं नसतं रे, सगळंच एकत्र घातल्यानंतर वस्तू तयार होत नसतात. त्या आपल्याला गॅसचा अंदाज आला पाहिजे, मिठाचा अंदाज आला पाहिजे आणि हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे. तुला बटाटा घालून पोहे पाहिजेत, तर मग ते तुला येतील का? तर म्हणतं की हां, बटाटा काय घालायचा आणि झाले पोहे. म्हटलं अरे असं नसतं, चल ये मी तुला शिकवते. असं म्हणून मग मी त्याला ना सगळं चिरून वगैरे दिलं आणि मी सांगेल तसं तसं तो करत गेला. आता मोठ्याचं बघितल्यानंतर लहाना देखील त्याला देखील इंटरेस्ट वाटला आणि तो देखील मला म्हणत होता, "मम्मी मी पण काहीतरी करणार" म्हणून. त्याला म्हटलं, "ये तू वांग्याची आमटी बनव" म्हणून. तर त्याला ना इथे मी वांगी वगैरे चिरून दिलेली. बाकी वांगी वगैरे त्याला असं गरम तेलामध्ये सोडायला सांगितली आणि छान अशी परतून तिखट, मीठ, हळद, त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट, डाळ वगैरे घालून, आलं लसूण पेस्ट घालून परतून वांग्याची आमटी त्याला कशी बनवायची ते त्याला मी शिकवलं आणि मग तसं तसं त्याने ते केलं. तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात. आता ना मुलं थोडीशी मोठी होत आलेली आहेत आणि बऱ्यापैकी आता त्यांना ना कधीतरी असं पण आपल्यावर वेळ येते, कधीतरी आपण बाहेर जातो. कधीतरी मग अशा वेळेस मुलांना देखील असं उपाशी बसता कामा नये. त्यांना देखील असे छोटे-मोठे पदार्थ बनवून खाता आले पाहिजेत. तर तसंच मी आज त्याला हे बनवायला शिकवलं पोहे आणि एकाला आमटी बनवायला शिकवली. तसं तर मॅगी वगैरे करून खातातच, पण कसं आहे पोट भरेल असं हेल्दी असं काहीतरी बनवता आलं पाहिजे. तर हे सगळं केलं आणि लहानाना जरा जास्तच इंटरेस्ट घेऊन करत होता आणि सगळं विचारत होता आता काय घालायचं वगैरे. तर पोहे वगैरे तयार झाले आणि आता मोठा म्हणत होता, "चल मम्मी मला आता नाश्त्याला येते." त्याला म्हटलं, "नाही, पोहे तू बनवले तर मग सर्व्ह देखील तूच केले पाहिजे. चल तुला पण घे आणि लहान्याला पण दे. तो बघ त्याला पण भूक लागली." म्हणून. तर ह्याने काय केलं, त्याने स्वतःची प्लेट घेतली आणि तो बोलला, "चल मम्मीने सांगितलं आपापली कामं हाताने करायची तर तुझं तू घे." पण आता हा ना लहान असं बघत होता. त्याला ना उलथण्यामध्ये असे पोहे वगैरे घेता येत नव्हते. तर त्याला म्हटलं, "आण इकडे मीच देते" म्हणून पोहे. तर आज बऱ्यापैकी दोघांनी इंटरेस्ट घेऊन किचनमध्ये थोडीफार मला हेल्प केली आणि त्यांना शिकायला देखील मजा आली. तर असे मी विचार करते, ह्याचे पप्पा मला नेहमी म्हणत असतात, लहान-मोठे असे काही गोष्टी आहेत त्यांना बनवायला शिकवत जा. जसं की भात लावणं, खिचडी करणं. तर असं शिकवलं ना, की ते कधीतरी असं बनवून खातील आणि तुला पण कधीतरी आराम. कारण की कसं आहे, मुलगी नसल्यामुळे काय होतं, की ही जी मुलं असतात ना, त्यांना सवय लागली सगळं आपल्या हातामध्ये द्यायची. तर म्हटलं की चला ते देते. आणि हेच सगळं किचनमध्ये करत असताना मी त्यांना म्हटलं, "अहो," म्हटलं, "आज जेंट्स डे आहे, तर दोघांनी काहीतरी बनवलेलं आहे. एकाने पोहे आणि एकाने आमटी. तर तुम्ही आज काय बनवणार?" तर त्यांनी सरळ हात वर केले आणि म्हणाले, की नाही, अ, आज मला काहीच येत नाहीये बनवता. सगळं आम्ही तिघांनी बनवलं, तर तू काय बनवणार?" असं म्हणून ते सरळ निघून गेले. तर असं इथे हा लॅपटॉप आहे आणि या लॅपटॉपवरती माझ्या मिस्टरांचं काम सुरू आहे. तर आता माझे मिस्टर काय काम करतात, तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर माझे मिस्टर फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करतात. म्हणजेच ते शेअर मार्केटमध्ये आहेत. तर शेअर मार्केट म्हणायला गेलं तर सकाळी 9 ते संध्याकाळी म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं आणि अशा वेळेस हे ना असं ऑनलाईन ते त्यांचं काम सुरू असतं. तर शक्यतो ते ऑनलाईनच काम करतात आणि म्हणून तुम्हाला ते घरी वगैरे बघायला भेटत असतील तुम्हाला. बऱ्याचशा क्लायंटचे कॉल चालू असतात. मार्केट चालल्यामुळे भरपूर त्यांची अशी ऑनलाईन कामं चालू असतात. तर हे सगळं करत असताना
आता मी म्हटलं की चला लादी वगैरे पुसून घेते. तर बेडरूमची लादी ही मी आता पुसून घेतलेली आहे. हा आहे माझा मास्टर बेडरूम. तर पूर्ण बेडरूमचा टूर देखील मी करून दाखवते, कारण की मला देखील असं वाटतं की मी नुसतंच किचन आणि हॉल दाखवते आणि तिथलीच कामं करते. पण नाही, आज तसं काही होणार नाही. आज मी दोन्ही बेडरूमचे टूर तुम्हाला करून दाखवणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला जास्त काही हॉल आणि किचनचं पाहायला मिळणार नाहीये. तर जास्तीत जास्त मी तुम्हाला माझे बेडरूम दाखवलेले आहेत आणि त्या बेडरूममध्ये किती सामान आहे, किती माझं बेडरूम ओपन राहिलेलं आहे आणि कसा पसारा आहे तो देखील तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. आता हा लहाना बघा, तर हा उगाचच नाटक करतो, तो काही झोपलेला नाहीये. त्याचा एक ड्रामा चालू असतो. जेव्हा मोठा हा लॅपटॉप घेतो ना गेम खेळण्यासाठी, मग त्याला ना अटेन्शन हवं असतं. तो असा एकदम असा गरीबासारखा फेस करून पडलेला असतो आणि त्याच्या पप्पांना त्याचं दाखवायचं काम चाललेलं असतं की बघा मी किती असा नाराज बसलोय वगैरे आणि तोच गेम खेळतोय, मला काही गेम वगैरे देत नाही तुम्ही. पण हे तोपर्यंत चालतं जोपर्यंत आमचं कोणाचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. आणि आम्ही जर त्याला दुर्लक्ष केलं ना की लगेच उठून मग तो हॉलमध्ये येईल, टीव्ही बघेल किंवा मग काही दुसरं असं गेम वगैरे खेळत बसेल. तर हे सगळे ड्रामा आहेत त्याचे चाललेले. तर हा मोठा थोडासा गेम खेळतोय आणि अभ्यास देखील त्याचा आता सुरू होईल थोड्याच वेळामध्ये. तर माझ्या नेहमीच्याच रुटीननुसार मी सगळ्या घराची आवराआवर केली, झाड लोट लादी पुसून वगैरे घेतलं आणि आता इथे स्वयंपाकामध्ये मी डाळ कांदा केलेला आहे, सोबतच वांग्याची आमटी केलेली आहे आणि ह्यांनी ना हे काय म्हणतात मका आणला होता, जे स्वीट कॉर्न म्हणतो, सोलून ठेवलेला. तर मग तो ना आता हे म्हणाले की असं बॉइल्ड केलेला बनव मिठाच्या पाण्यातला. तर म्हटलं की ठीक आहे, त्याला धुवून घेतला मी आणि त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. आज ना पाणी फार कमी झालं आमच्याकडे, म्हणजे जसं की रेग्युलर जसं येतं 1 ते 1.5 तास तसं नाही येता, साधारणपणे फक्त 45 मिनिटं पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचे प्रॉब्लेम चालल्यासारखे जाणवत आहेत. तर रोजच्या सारखं काम कसं भरभर होतं ना, तर तसं आज असं वाटतं की पाण्यामुळे थोडासा लेट होतोय. हा पुन्हा आला किचनमध्ये आणि हा मला म्हणतोय की मम्मी तुला हेल्प करतो. तर म्हटलं काय हेल्प करणार, झालं बाळा सगळं. तो म्हणते की दे मी कॉर्न लावतो कुकरला म्हणून. तर धुवून घेतलेले कॉर्न त्याने कुकरमध्ये ठेवले आणि त्याला आता हे कुकरचं झाकण लावून दिलंय. कुकर लावलाय त्याने आणि इथे ठेवते. अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या ना तर मुलांना कळतं, एखादं काम त्यांच्या हाताखालून गेलं ना की त्यांना समजतं. तर इथे ना मी आता माझ्या बेडरूमची टूर दाखवतेय. तर मास्टर बेडरूम आहे. कपाटावरती या ज्या 3 पिशव्या होत्या तर त्या आहेत बस्त्याच्या, त्याच्यामध्ये लग्नाचा बस्ता बांधलेला आहे. तर त्या पिशव्या खाली ठेवल्या तर पुन्हा पसारा होईल आणि हे कपडे बघा इथे सुकत घातलेले आहेत आणि इथे चेअरवरती छत्री वगैरे काल त्यांनी घेतली होती तर ती तशीच त्यांनी ठेवलेली आहे. तर हा आहे माझा मास्टर बेडरूम. ओपनच दिसेल तुम्हाला, जास्त काहीही साहित्य नाहीये. हा आहे माझा ट्रायपॉड आणि हा आहे लॅपटॉप. इथे मी आणि माझे मिस्टर आपापली कामं करत असतो. ही आहे माझी वॉशिंग मशीन, जी लग्नामध्ये मला मिळाली होती, माझ्या मोठ्या भावाने दिली होती 2 नंबरच्या. आणि मास्टर बेडरूमचा हा आहे बाथरूम आहे आणि हा बघा हा त्याच्या शेजारी दुसरा बेडरूम आहे. हा दुसऱ्या बेडरूममध्ये बघा आता हा मोठा आता अभ्यास करायला लागलाय. आधी बसून अभ्यास करतो, मग नंतर लोळत लोळत असा आडवा होऊन अभ्यास करायला लागतो तो. आणि आता बघा तो अभ्यासाला गेला की लगेचच लहान्याने लॅपटॉप घेतला ऑनलाईन गेम खेळण्यासाठी. तर असा होता आजचा दिवस. तर हे बघा कॉर्न बऱ्यापैकी खाऊन आता संपत आलेले आहेत आणि इतकेच राहिलेले आहेत. तर हे देखील आता संपतील थोड्याच वेळात. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.